यार सारे या एक भारे हा गाव एक कराया चला यार सारे या एक भारे हा गाव एक कराया चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया खेळू क्रिकेट भरवू क्रिकेट वाढवू क्रिकेट जगवू क्रिकेट खेळू क्रिकेट वाढवू क्रिकेट भरवू क्रिकेट जगवू क्रिकेट. स्वागतम सुस्वागतम. MCC क्रिकेट क्लब आगाशी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक स्वागत करत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक चला शिवलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहात, परंतु क्षेत्ररक्षण आपल्याला लागलेलं नाहीये. सो आयोजन कमिटीच्या वतीने वारंवार विनंती करण्यात येते आपण आपल्या खेळाला सुरुवात करायची आहे. शिवलिंग इलेव्हनचा प्रतिनिधी एक्स्ट्रा प्लेयर 12वा खेळाडू. चला ते सुद्धा आलेले आहेत. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मालवडी क्रिकेट क्लब आयोजित या भव्य टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट टुर्नामेंट दरम्यान आजचा दिवस खुल्या गटातील खेळाडू, खुल्या गटातील संघ आपल्याला बघायला मिळतात आणि उद्या वाडवळ संघ त्यांच्यामधील 8 संघ आपल्याला इथे बघायला मिळतील. नाळे, विरार, चिंचणी, मथाणे, आगाशी, एडवण, वासळे आणि उमेळा हे 8 संघ उद्याच्या दिवसामध्ये इथे खेळतील. 9 वाजताचा रिपोर्टिंग टाइम आहे आपल्या सर्वांसाठी. आपण त्याची नोंद घ्यायची आहे. एक मोठी मॅच आपल्याला बघायला मिळेल ज्याची सर्वजण आतुरतेने वाट बघत होते आणि त्या मोठ्या मॅच कडे वळत असताना या मैदानावरती जिंकणं काय असतं, विजय कसा संपादन करायचा हे भलीभाती जाणणारा खेळाडू म्हणजे प्रथमेश ठाकरे. मागील वर्षी मथाणे संघामध्ये आज आयकॉन म्हणून खेळला, जो शेवटच्या काही सेमीफायनल फायनलसाठी आणि त्याने मात्र एका हातीने आपल्या बाजूने सामना घेऊन गेला होता. आणि त्यांच्या साथीनं ऑल इंडिया ओपन मध्ये एकाच टीम मध्ये खेळणारे सुमित ढेके त्यांच्या साथीनं, ज्यांच्या कर्णधार पदाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथमेश ठाकरे खेळतात. आणि त्यांच्या समोर आता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय मनोज. लेट्स प्ले. पहिला चेंडू मनोजचा, यावेळेला स्विचिंग करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली कडा घेऊन चेंडू निघून गेला गलीमधून. थर्ड मॅनला धक धक करत उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. स्विच हिट करत असताना बॅटची आतली कडा त्याने घेतली. जर का कडा नसती घेतली, मिडल ऑफ द बॅट कनेक्ट झाला असता तर कदाचित बॅकवर्ड पॉइंट किंवा गलीमधून तो षटकार किंवा चौकार दिसला असता. हा थोडा थर्डमॅनच्या बाजूने झुकता आलाय. प्रमोदजी छडके सर आमच्या साथीने आहेत. यावेळेचा उचलून घेणारा चेंडू पाकअप लाईन होता आणि तो चेंडू जर आपण पाहिला तर जास्त उसळी घेत असताना थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बाउन्सर हाताळला गेला आणि त्याच्यावरती पूर्णपणे कंट्रोल गोलंदाज मनोजचा दिसून आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. म्हणजेच काय तर प्रत्युत्तर दिलं गेलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपलं अस्त्र वापरत असताना डॉट बॉल मनोजने हाताळलाय. नेक्स्ट बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळायचं होतं. चेंडू मिड ऑफचा खेळाडू चेंडू झेल चेंडूच्या खाली आणि तिथे झेल टिपत असताना प्रथमेश ठाकरेला माघारी परतावं लागते. पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या संघाला. एकवीरा आई आम्हा कोल्यांची हल्दी तिला साऱ्या भक्तांची. एकवीरा आई आम्हा कोल्यांची हल्दी तिला साऱ्या भक्तांची. एकवीरा आई आम्हा कोल्यांची हल्दी तिला साऱ्या भक्तांची. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या बॉलवर जबरदस्त आपण पाहिला स्विच हिटचा फटका होता. यस पंच, गाडीचं रिफ्लेक्ट मिररचं जरूर आपल्याला पाहायला मिळतं. तर मी विनंती करेन की थोडीशी आपण हटवायची आहे.
जी 4 व्हीलर आहे टॉवरच्या अगदी बाजूला आहे ती गाडी हटवायची आहे. पहिल्या बॉलवर चौकार पाहायला मिळाला, दुसरा बॉल आपण पाहिला डॉट आला आणि त्यानंतर आपण पाहताय तिसऱ्या बॉलवर राजा गुळवी कोणतीही मिस्टेक करत नाहीये. प्रथमेश ठाकरे सारखा गुड्ड्यासारखा एक फलंदाज प्राइजलेस विकेट यावेळेला मिळाली आणि तिसऱ्या बॉलवर गोलंदाज आपण पाहतायत मिस्टर मनोजने दाखवून दिलं गेलं की माझ्यामध्ये सुद्धा ती दमखम आहे, प्रत्युत्तर देण्याची क्षमता आहे, कमबॅक करण्याची क्षमता आहे. हे दर्शवत असताना 4ला पहिला धक्का पाहायला मिळतोय पाटील ब्रदर्स या टीमला. 4 धावांवरती पहिली विकेट आली. सुमित डोंगरे पारगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. मनोज समोर बघूयात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु हा ऑफड्राईव्हचा फटका राहीलच्या हातामध्ये. जोपर्यंत चेंडू मिड ऑफ मध्ये जाईल तोपर्यंत एकदा घेतली जाते. चांगला ब्रेक थ्रू म्हणजे शिवलिंग 11ने आपल्याला हा सामना जिंकण्यासाठी जी काही ठोस पावलं उचलायची आहेत त्याच्यापैकी एक पाऊल उचलत असताना प्रथमेश ठाकरेला मैदानाच्या बाहेर पाठवलंय आणि एक चांगली सुरुवात मी म्हणेल त्यांच्या बाजूने. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं. एका साईडला सुमित ढेकले आहे, एका साईडला सुमित डोंगरे सारखा आपल्याला पाहायला मिळतो. लेफ्ट हँड अँड राईट हँड कॉम्बिनेशन जोडी आपल्याला पाहायला मिळते. पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा जे आज सुमित मिसाळ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुमित नावाचे वारे हे मात्र वाहताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळतील यात मात्र शंका नाही आहे. कारण नेहमीच आपण सातत्याने पाहिले सुमित मिसाळला. चांगलं एक टीम मॅनेजमेंट सातत्याने पाहायला मिळतं. अथर्व पाटील यांचा संघ सुद्धा पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर 1. 5 वरती 1. पुढील चेंडू सुमित यांच्यासाठी इनसाइड आउट समोरच्या दिशेने खेळलाय. काय जबरदस्त फटका आहे. चेंडू यावेळेला निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा रेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होता उजव्या यष्टीच्या बाहेर बिलकुल आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा ऑन मेरिट जो प्रयत्न केला त्याच्यावरती 4 धावांची मोहर. बघा या दोन्ही खेळाडूंच्या नावामध्ये जर आपण बघाल ना तर सुमित डोंगरे सुमित ढेकळे SD आहे. SD म्हणजे SD कार्ड. एखाद्या मोबाईलमध्ये SD कार्डची ती चिप असते ना तो SD कार्ड. त्याच्यामध्ये काय होतं आपण डाटा मोठ्या प्रमाणात म्हणजे आपल्या मेमरीत साठवून ठेवतो. तसं यांच्या मेमरीमध्ये यांच्या खेळामध्ये खूप मोठ्या फटक्यांची साठवण आहे. त्या साठवणीला सादर करत असताना हा एक शानदार चौकार सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून आलाय. व्ही फॅक्टर मध्ये खेळणारा आणि चहू बाजूने खेळणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. चांगला बॉटम हँडचा चांगला वापर करतो आणि जर पॉवर प्ले असेल पॉवर प्ले मध्ये 2 षटके ही पॉवर प्ले मॅन्डेटरी असतात आणि अशा पॉवर प्ले मध्ये बेधडक बॅटिंग करणारा जास्तीत जास्त धावा वसूल करणारा फलंदाज पाहायला मिळतो. असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतात सुमित ढेकलेच्या बॅटमधून. जर एखादा चांगला गोलंदाज असेल चतुराई त्या ठिकाणी दाखवेल तर विकेट डेफिनेटली मिळेल. परंतु शॉट सिलेक्शन अप्रतिम पाहायला मिळाला. क्रिकेटिंग प्रॉपरली शॉट पाहायला मिळाला सुमित ढेकलेच्या बाहुबलीच्या बॅटमधून चौकार. सरळ बॅटर स्ट्रोक सुमितने सरळ बॅटर स्ट्रोक दाखवल्यानंतर आता शफल झाले आणि शफल होत असताना बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला क्लिअर करत जाणार हा अतिशय शानदार दर्जेदार इम्प्रोवाइज केलेला फटका 4 धावांसाठी जातोय. उत्तम ज्वेलर्स चौकार. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पत्त्यावर केला वर पुरी जरा संपूर्ण दांडा कर पुरी जरा संपूर्ण दांडा. थँक्यू. पहिल्याच षटकामध्ये दमखम दाखवले. 13 रन्स आलेले आहेत. त्यामध्ये आपण पाहिलं तर 3 चौकार आपण पाहू शकलात. पहिली सुरुवात चांगली केली होती प्रथमेश ठाकरेने स्विचिटच्या फटक्यात. त्यानंतर जास्तीत जास्त धावांमध्ये परावर्तित करू शकला नाही. मनोजने त्याला बाद केलं आणि त्यानंतर सुमित ढेकले आतापर्यंत चांगली अंडरस्टँडिंग बॅटिंग करत असताना एक कॉन्फिडन्स लेवल कसा असावा हे दर्शवत असताना पाहायला मिळतोय. सुमित ढेकले 2 बॉलमध्ये 8 रन्स त्याच्या बॅटमधून आले. चला वेळ दौडू नका. वेळेच्या बाबतीमध्ये थोडंफार कुठेतरी सहकार्य करा कारण आज आपल्याला शेड्यूल पूर्ण करायचं आहे. ते सुद्धा 5 षटकं आपल्याला खेळवायची आहेत. त्यामुळे ऑर्गनायझर टीम जी आहे ती घड्याळाकडे लक्ष देऊन बसलेली आहे. त्यामुळे वेळ कोणाचा गुलाम नाहीये. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. जे काही टाइम लिमिट आहे त्या टाइम लिमिटमध्येच तुम्हाला मात्र ही स्पर्धा खेळायची आहे. तर पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस आपण पाहतायत भरतजी मोरे जी स्टार्ट झाले ती नेत्रदीपक पाहायला मिळते. पहा क्रिकेटच्या खेळामध्ये कधी स्टार्ट चांगली होईल कधी मध्यंतर मात्र खराब पाहायला मिळतो. पुन्हा एकदा जो एंड असतो डे तोर तो मात्र चांगला जातो. अशा पद्धतीने वेगवेगळ्या सिच्युएशननुसार प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही कलाटणी मिळत असते या खेळाडूंना.
नाही, शानदार स्टार्ट आहे. 13 धावांची सुरुवात म्हटल्यानंतर या सरासरीने जर का धावा पुढे गेल्या तर 65च्या आसपास धावफलक जाऊन पोहोचेल, जे या मैदानावरती समाधानकारक आहे आणि त्यामुळे गोलंदाजांना बळ मिळू शकतं. डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्यानंतर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 65 पर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. राजा गुळवी एक मोठं नाव भिवंडी तालुक्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. आज राहिल अन्सारी यांना सुद्धा आपण पाहताय, नुकतीच कामन प्रीमियर लीग पार पाडली गेली. त्यांचे पिताश्री सुद्धा चांगले क्रिकेट खेळले गेले. शाहिद अन्सारी ऑफ साईडला चांगला ड्राईव्ह खेळला जातोय बिटवीन द गॅप मध्ये. व्हॉट अ शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता नेत्रदीपक. सुमित डोंगरेच्या बॅट मधून येतोय क्लास ड्राईव्ह. उत्तम ज्वेलर्स चौकार. काय जबरदस्त फटका सजवलाय, कव्हर ड्राईव्हचा हा फटका. आणि एसटीची खासियत आहे, सुमित डोंगरेची खासियत आहे, पारगावसाठी म्हणा ओपनिंग करणं किंवा विविध संघांसाठी. रायगड प्रीमियर लीग सारख्या पहिल्या 2 पर्वांमध्ये ज्यांनी ज्या पद्धतीनं सुमित डोंगरेने ते फलंदाजी केली होती आणि अक्षरशः धुमाकूळ दाखवला होता, गाजवला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर अनेक मैदानं या खेळाडूने आपल्या 360 फलंदाजीच्या बळावर गाजवले आहेत आणि त्याने इथं हा चौकार प्रदर्शित केलाय. लक्ष्टंपरच्या चेंडू तो बाहेर निघत असताना पंच वळत असताना सांगतात येस इट्स वाईड. जास्तच बाहेर गेल्या कारणाने दंडित केलं गेलं वाईडनं. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 18 वरती 1. संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले गेले. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. चांगला बॉल होता. ह्या वेळेला आपण पाहतायत फुलर लेन्सचा बॉल फाईट यॉर्करने चेंडूची सांगता करण्याचा प्रयत्न केला गेला होता. डायरेक्ट चेंडू जाऊन आदळतोय सुमित डोंगरेच्या अंगाला. आणि ह्या वेळेला आपण पाहतायत 18 रन झालेले आहेत. भरतजी मोरे ज्या पद्धतीने पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर राजा गुळवेने कमबॅक केलंय, म्हणजे कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या आयुष्यामध्ये. आणि तो कमबॅक करत असताना मिस्टर राजा गुळवे आपल्याला पाहायला मिळतोय. नाही, अर्थातच त्या चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुम्ही बॅकअप नाही केला तर कदाचित तुम्ही बॅकअपच्या जवळ जाल आणि त्यामुळे तुम्हाला तो बॅक करणं, तो बॅकअप करणं गरजेचं होतं. ऑन साईडला आडव्या बॅटने केलेला हा चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय आणि चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळते. बघा याचसाठी हा गॅप ओपन ठेवलाय कदाचित. हा पार्ट ऑफ स्ट्रॅटेजी. हे क्षेत्र खाली का ठेवलंय कारण मिडऑनला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये उभा जो आहे त्याच्या बाजूने जो गॅप निघालाय त्या गॅप मधून जर का चेंडू गेला तर मिडविकेटचे क्षेत्ररक्षक तिथे सहज पोहोचेल. तिथे सूरज केनेला आपण बघितलं ज्या वेळेला त्याने चेंडूला अडवलं आणि फेकी केली. 2 धावा सुमितने कंप्लीट केला. यावेळेला रडारमध्ये 360 फलंदाज म्हणून का म्हटलं जातं ते दाखवतोय. सुरुवातीला पोझिशन मध्ये आले होते, त्याला माहित होतं बॉडी लाईन चेंडू येणार आहे आणि त्या चेंडूला लपेटत असताना पाठून फेकून दिलं. लॉंग लेग सीमारेखा पार. युरो पॉवर षटकार. बघा कशा प्रकारे शफल झालं. त्याने शफल झाल्यानंतर बॉडीच्या दिशेने चेंडू येत होता. अगदी शरीराच्या दिशेने येणारा हा चेंडू आणि त्यानंतर त्याला बॉडी बॅलन्स मागे झुकवत असताना बॅकफुटवरती काही प्रमाणात जाऊन चेंडूला लॉंग लेगच्या बाहेर पाठवलं युरो पॉवर षटकारासाठी. ही सुमितची खासियत आहे. एकाच फक्त बाजूने खेळण्यासाठी ते जाणले जात नाहीत, मैदानाच्या 4ही बाजूने फलंदाजी करणं जाणतात. म्हणूनच त्यांना रायगड विभागामध्ये 360 प्लेअर म्हणून संबोधलं जातं. आता 28 वरती 26 वरती 1 आहे. 2 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक. रन मशीन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग अटॅक दाखवलाय, पॉवर प्ले मध्ये कशी बॅटिंग करायची, अतिशय वाखण्याजोगे बॅटिंग करणारा खेळाडू. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळला जातोय. तेवढीच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग आज जय म्हात्रेला आपण पाहतायत. हा कामण परिसरामधून कामणचा हा एक लिटिल चॅम्प म्हणून आपण पाहू शकतायत. तो पुढे येत असताना कामण प्रीमियर लीगचा विजेता ठरला गेला होता आणि त्या संघाचा जो आपण पाहू शकलात कॅप्टन होता तोच पुढे सरसावत असताना एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 27ला 1 5 बॉलच्या समाप्तीनंतर पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा ही टीम. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे षटकामध्ये. आणि राजाचा विचार केला तर राजाने या मैदानात अनेक वेळा तो खेळलाय आणि या विरार परिसरामध्ये अनेक स्पर्धांच्या माध्यमातून त्याला इकडे यावं लागतं. त्यामुळे इकडच्या परिस्थितीची त्याला चांगली जाण आहे आणि असं असताना याच्यावरती सोल्युशन कशी काढायची हे त्याला चांगल्या प्रकारे माहित आहे. तुर्तास सुमित ढेकळे याच्या समोर राजा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. हा स्वीप फक्त दिशा देण्याच्या बाबतीतचा होता आणि त्याला मात्र
शरीरावरती आदळत असताना या चेंडूला बघत असताना लेग बायच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 वरती 1 पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा या संघाचा धावफलक. वेलकम बॅक. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 28 रन 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये MCC क्रिकेट क्लब आगाशी आपण पाहतायत आणि वर्ष 5व्या वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन नियोजन काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालचा दिवस आपण पाहिला जान्हवी 11 बंदर पाखाडी या टीमने गाजवला, टॉप 3 मध्ये प्रवेश केला. आजचा दुसरा दिवस आपण पाहतायत व्यावसायिक खेळाडूंना स्थान दिले गेले. ओपन गट आहे आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ पुढे येताना पाहायला मिळेल. उद्या वाडवळ संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्या 8 टीमला प्राधान्य दिले गेले नाळे, विरार, चिंचणी, मथाने, आगाशी, एडवन, वासळी आणि उमेळा अशा पद्धतीने उद्याच्या दिवसात अतिशय चांगले सामने पाहायला मिळतील. 28 रन झालेले आहेत. सुमित डेकले ऑन स्ट्राईकला आपण पाहतायत, सुमित डोंगरेला आपण पाहतायत नॉन स्ट्राईक एंडला. मनोज वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. सुमितने त्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न केला, म्हणजे म्हणतात सावध खेळण्याचा तिथं प्रयत्न केला. कदाचित स्ट्राईक रोटेशन वरती भर दिलाय आणि जास्तीत जास्त सुमित डोंगरेला स्ट्राईक एंड वरती आणण्याचा प्रयत्न करत असताना ही लेग बायच्या रूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होतीये. 29 वरती 1 अशी सद्यस्थिती आहे. काय स्कोर बघतीये पाटील ब्रदर्स. पाटील ब्रदर्सच्या मनामध्ये नक्कीच तो 60, 65, 70 या धावांचा विचार चालू असणार आहे. आणि म्हणूनच की काय या 28 धावांनंतर येणाऱ्या षटकामध्ये या फलंदाजीचा जो ग्राफ आहे म्हणजे किंवा धावांचा जो ग्राफ आहे तो वाढवण्यासाठी सुमित डोंगरेला स्ट्राईक हेडवरती आणलं गेलं. परंतु मनोज जो कंट्रोल त्याने काही सुरुवातीच्या चेंडूवरती दाखवला होता, पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर तो सुद्धा वाखाणण्याजोगे होता. त्यामुळे त्याच्याकडून आशा आहेत. शिवलिंग इलेव्हनला मनोजकडून खूप मोठ्या आशा आहेत. शिवलिंग इलेव्हनसाठी मनोजने जर काही ते 1 ते 2 विकेट पटकावले तर मात्र या मॅच मध्ये खूप मोठा कमबॅक होऊ शकतो. शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्हचा फटका, हो 100 पिकअप. खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली आणि फिल्डिंग करत असताना थ्रो सुद्धा झालाय. एक धाव येते म्हणजे मनोजचा जो कंट्रोल आहे जो मागील षटकामध्ये आपण बघितला होता काही चेंडूंसाठी, तो कंट्रोल या षटकामध्ये सुद्धा दिसून आलाय. चांगली फिल्डिंग कव्हरच्या क्षेत्रामध्ये इनफिल्डमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने केली आहे. परंतु या मैदानावरती जर आपण बघितलं तर डावखुऱ्या फलंदाजाचा बोलबाला नेहमीच राहिला आहे आणि सुमित त्यासाठी थोडासा वेळ घेत आहेत. कदाचित ती वेळ घेतल्यानंतर खेळ बदलेल अशी आशा पाटील ब्रदर्सला आहे. तुर्तास मनोज समोर सुमित, मोठा फटका, येस फुल टॉस वरती आलाय. मोठा प्रहार, युरो पॉवर षटकार. काही जबरदस्त फटका पाहायला मिळाला. प्रिव्हियस बॉलचा हा आपण रिप्ले पाहतायत. फुल टॉस बॉल होता आणि सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अशा प्रकारचे चेंडू देतील तर सुमित डेकले सोडणार नाहीत आणि प्रत्येक फलंदाज याच बॉलची प्रतीक्षा करत असतात. कधी फुल टॉस बॉल येईल, कधी ओव्हरपिच चेंडू येईल, त्यानंतर कधी आपण शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे जे चेंडू येतात ना त्यावेळेला ते स्पेशालिस्ट करून जातात आणि त्या प्रकारचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सुमित डेकलेच्या बॅटमधून एक करारा प्रहार. 36 ला 1. 36 नंतर दिशा देण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळलं होतं. ड्राईव्ह करायचं चेंडूला, ड्रायरेक्ट हिट इथं झालाय. अपील सुद्धा केली गेली परंतु पंच तिथं तटस्थ आहेत. एका धावेसाठी खेळले, एका धावेसाठी नक्कीच तिथं धाव घेतली गेली. 37 वरती धावफलक जाऊन पोचले. 2 चेंडूच अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे. वातावरणाची जी निर्मिती झाली आहे ती आता थोडीशी संमिश्र आहे. म्हणजेच पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा जो संघ आहे तो आता एक चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघतोय. 1 विकेट प्रथमेश ठाकरेच्या रूपाने ती येताना दिसली होती आणि त्यानंतर आता ही पार्टनरशिप बनत चालली आहे, ती भागीदारी रचत चालली आहे. आणि असं असताना या भागीदारीला ब्रेक करणं, मोडणं ही सर्वात मोठी जबाबदारी मनोजवरती आहे. नेक्स्ट बॉल मनोजचा
सुमित साठी. एसडी साठी हा चेंडू. एसडी मात्र या चेंडूला हलक्या हाताने ढकलून तिला पॉईंटच्या डोक्यावरून खेळलंय. काही प्रमाणात अप्परकटचा फटका. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने कंप्लीट केली. चांगलं कॉलिंग दोघांमध्ये पाहायला मिळालं आणि त्यामुळे एकाचं रूपांतर 2 मध्ये सहज. सेन्सिबल बॅटिंग ज्या पद्धतीने केलेली आहे सुमित डोंगरेने. 8 बॉलमध्ये 17 रन, 6 बॉलमध्ये 15 रन सुमित ढेकलेच्या बॅटमधून. दोन्ही फलंदाज जाणतायत. दोन्ही फलंदाज पोटेन्शियल खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि दोन्ही फलंदाजांवर एकमेकांवरचा विश्वास हा मात्र यावेळेला सातत्याने पाहायला मिळतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 39 लॉस ऑफ 1 विकेट. बॉल यावेळेला ऑन साईडला बिटवीन द गॅपमध्ये खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील मिस्टर राहिल अन्सारी. कामन क्रिकेटमधील बाहुबली म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं टीम 94 अंडर 25चा हा खेळाडू पुढे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 41 वर जाऊन पोहोचली गेली 3 षटकांच्या समाप्ती अखेर. 41 लॉस ऑफ 1 विकेट. चला समर्थ 11 आणि अक्षय 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या 2 षटकानंतर लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये आपण हजर राहायचंय टॉस करण्याकरिता. समर्थ 11 आणि अक्षय 11. बघा जोपर्यंत गाणं वाजतंय तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना आमचे कॅमेरामॅन कव्हर करतायत. खूप चांगलं दृश्य. ज्यांना ज्यांना जसं जसं पॉसिबल होईल त्या त्या ठिकाणी बसून या स्पर्धेचा आनंद घेतात, या सामन्याचा आनंद घेत आहेत. आज शनिवारचा दिवस आहे. काही जणांना सुट्टी आहे. काही जणांनी अशीच स्वतःच्या मनाची दांडी मारली आहे आणि काही जण खास या मॅचसाठी आपला वेळ काढून आलेत. बघा मैदानाच्या चारी बाजूने कोणी बाईकवरती, कोणी रिक्षावरती, कोणी कसं बसलंय, कोणी झाडाखाली बसलंय, कोणी त्या पाईपचा आधार घेतलाय, कोणी आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला आणि आमच्या मंचाच्या बाजूला जे काही जागा आहे त्याचा वापर केलाय. आणि अजून काही असे क्षेत्र आहेत जिथं बसलेत पण त्याची नावं घेऊ शकत नाहीत. आणि बाल्कनीमधून सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतला. तो काल आपण ते सुद्धा चित्र पाहिलं. आता नवीन षटक हाताळण्यासाठी सूरज केने बावळ्याचा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि त्याच्याकडून सुद्धा अपेक्षा असणार आहेत. बघा ही काही नावं आहेत, ही अशा प्लॅटफॉर्मवरती येऊन उभी राहिलेत की तिथून त्यांच्यापासून ओपनचं क्रिकेट तितकंसं लांब नाही आहे. म्हणजे इथून घेण्यात येणारी भरारी त्यांच्या करिअरला वेगळी कलाटणी देईल. सूरजचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. सुमितने पाठवून दिलं चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. ज्याचा क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती होता, दूरवरती असला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडू तिथं भूर होत असताना जातोय. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. अकुट टप्प्याचा चेंडू होता आणि शॉर्ट पुल केला. अतिशय सुंदर पद्धतीने डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होत असताना जलद गतीने चौकार मिळाला. अप्रतिम चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन. खेळायचा होता ऑफ साईडला, मात्र सुमित ढेकलेच्या बॅटमधून 1 रन येत असताना जय म्हात्रे पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहेत. 1च रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 46ला 1 अशी स्थिती. लवकरात लवकर प्रथमेश ठाकरे बाद झाल्यानंतर जी पार्टनरशिप होती ती पार्टनरशिप बिल्ड झाली आणि धावांवरती धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये तुमचा जो काही रोल आहे तो पार्टनरशिपचा खूप मोठा असतो. विकेट गेल्यानंतर मागील मॅचमध्ये तेच तर घडलं होतं. ज्यावेळेला रोहित गौडने गोलंदाजी करत असताना समोर डॉटवर डॉट प्रशांत गरतवरती तो कंट्रोल दाखवला. त्यानंतर जी पार्टनरशिप होणं गरजेची होती ती झाली होती. ओह जडमध्ये टो क्रशर यॉर्करने पूर्णपणे यष्ट्या वाकवल्यात. फलंदाज सुमित डोंगरेचा खेळ इथं होते खल्लास. कशी कुदी राणी कशी डोली राणी देख तुनी बायको कशी नाचे राणी कशी कुदी राणी कशी डोली राणी इले सासराने दाक नुसते खरंच काय रू बाबू आणि शायनिंग महाराज देख तुनी बायको कशी नाचे राणी कशी कुदी राणी कशी डोली राणी देख तुनी. समर्थ 11 आणि अक्षय 11चे दोन्ही कर्णधार इथे आलेले आहेत.
या षटकानंतर आपण तो टॉस कव्हर करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. इनिंग ब्रेकमध्ये थँक्यू. फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज भार्गव मैदानात दाखल होतोय. वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा किताब जिंकणारा खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं, दिवाणमानचा खेळाडू बायकरमॅन भार्गव पाटील स्ट्राईक हिटवरती आपण बघणार आहोत. प्रभावित केलं या हंगामामध्ये जी वसई तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आपण बघितली, जी लिलावादरम्यान खेळाडूंचं पेड ऑक्शन आणि त्यानंतर एका लष्करी ग्रीन ग्रासी मैदानावरती खेळवलेली ती स्पर्धा, जीवदानीच्या मैदानावरती पार पडलेले ते आयोजन नियोजन आणि त्या आयोजनामध्ये सर्वांची मनं जिंकणारा खेळाडू म्हणून भार्गवला आपण पाहिलं. तो भार्गव पाटील मैदानाच्या आतमध्ये येतोय. तुर्तास सूरजने केलाय कमबॅक, सूरजने केलाय पलटवार. तो पलटवार कितपत साथ देतोय आणि कधीपर्यंत मेंटेन राहतोय यावरती सर्वांचं लक्ष आहे. 46 वरती 2, 3 चेंडूचा अजूनही खेळणं शिल्लक असणार आहे. सूरज केंडे समोर, भार्गव पाटील. नेक्स्ट बॉल. आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न, गलीमधून चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. तिथे आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्यामुळे चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. समजू सुद्धा दिलेलं नाहीये काय फटका खेळला बघा. आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्या चेंडूला आतमध्ये बॅट आणत असताना फक्त दिशा दिली गेली, थोडा लेटकट म्हणता येईल त्याला, आणि तो चेंडू गलीमधून ट्रॅव्हल होत असताना इनटू द गॅप फॉर रन. चौकार आलाय. चौकारानंतर पुन्हा एकदा सूरज गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते. समोर भार्गव. या आखूड टप्प्याच्या चेंडूवरती गतीमध्ये थोडंसं परिवर्तन बघायला मिळालं. गतीमध्ये ती थोडासा कमीपणा आणि त्या कमीपणामुळं फटका प्रॉपर सजवता आलेला नाहीये, परंतु एक धाव घेण्या वाचून रोखू शकणार नाहीये. बुद्धिमत्तेचं क्रिकेट आल्या मात्र काही फलंदाजांवर दबाव असतो, परंतु इथे दबावाला न जुमानता मी चांगली बॅटिंग करू शकतो हे भार्गव पाटीलने दाखवून दिलं गेलं. मॅन फ्रॉम दिवाणमान. अतिशय रबर बॉलचा हंगाम गाजवला, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर यंदाचा हंगाम गाजवत असताना पाहायला मिळतो. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे. सूरज किनेचा हा बॉल रिस्पेक्ट दिली गेली. सुमित डेकलेला माहिती आहे की सूरज किने सुद्धा एक भावाळे गावातून सातत्याने बिलॉंग करताना पाहायला मिळतो. भिवंडीमध्ये ज्या खेळाडूचा दबदबा हा सातत्याने राहिला आहे आणि एक चांगला गोलंदाज आहे आणि त्यामुळे सुमित डेकलेने या बॉलला सन्मान दिला. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 52 जाऊन पोहोचली गेली. 52 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरेचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आल्या. सुमित डेकले नॉट आउट आतापर्यंत राहिला आहे. 9 बॉलमध्ये 21. सुमित डोंगरेने क्लास बॅटिंग केली. 10 बॉलमध्ये 19. त्यानंतर आपण पाहिला भार्गव आतापर्यंत 2 बॉलमध्ये 5 नॉट आउट आतापर्यंत पाहायला मिळतोय. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतील. शेवटचं षटक पाहायला मिळेल. म्हणून 2 षटकं हाताळली, त्यामध्ये 12.50चा इकॉनॉमी, 25 रन 1 विकेट. त्यानंतर राजा गुळवेने 1 षटक 14 धावा, 14चा इकॉनॉमी आणि सूरज केनेने 11 धावा देत 1 विकेट महत्त्वपूर्ण मिळवली. अशा प्रकारचं आतापर्यंत बॅटिंग आणि बॉलिंग समरी आपल्याला पाहायला मिळाली. धन्यवाद DBNना. लाईव्ह 52 वर 2 धक्के बसले गेलेत. एक चांगला अंडरस्टँडिंग स्कोर आतापर्यंत तर आहे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या सेफ नाहीये. नाही, आणि पहिल्या षटकानंतर आपण जी चर्चा केली होती त्याच्यामध्ये 13 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्या पहिल्या षटकाला धरून त्याला अनुसरून धावा बाकी 3 षटकामध्ये होत असताना दिसतात. म्हणजे 52 वरती धावफलक जाऊन पोहोचले, ज्याची चर्चा आपण करत होतो. याच सरासरीने जर धावा बनल्या तर 65 पर्यंत मजल मारता येईल. आणि त्या 52 धावा 4 षटकांतर आहेत. येस, बॉल द्या, बॉल. चला बॉल द्या मैदानात. भार्गव पाटीलने जर का लगातार 3 षटकार लगावले तर अमित पाटील दिवाणमान यांच्याकडून 1500 रुपये म्हणजे 1500चं बक्षीस देण्यात येणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋतिक आलाय. परंतु जी सरासरी आहे बघा, हे प्रेक्षक वर्ग आमचे काही खेळाडू आहेत तिथे आणि या सामन्याचा ते आनंद लुटतायत. आमचे कॅमेरामॅन या संपूर्ण चित्राला कॅप्चर करत असताना
52 वरती 2 आहेत. ती पार्टनरशिप जे पहिल्या विकेटनंतर प्रथमेश ठाकरे बाद झाल्यानंतर सुमित डोंगरे आणि सुमित ढेकळे यांच्यामध्ये बनली, त्या पार्टनरशिपला बघता धावफलक चांगल्या स्थितीमध्ये पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या संघाचा आपल्याला बघायला मिळतंय. अक्षय 11चा कर्णधार, आपल्याला विनंती आहे की आपण टॉस का बॉस जवळ यायचे. अक्षय 11 कर्णधार, आपल्याला विनंती आहे आपण टॉस का बॉस जवळ या एका षटकानंतर टॉस केला जाणार आहे. चला ऋतिक समोर सुमित ढेकळे. पहिला चेंडू वेगावरती स्वार होत असताना सुमितने त्या चेंडूला सोडून दिलं, लेफ्ट केलं आणि चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हातामध्ये आलेला सुद्धा नाहीये, परंतु वेगावरती ऋषी मात्रे स्वार होत असताना बघायला मिळालाय. ऋतिक नेक्स्ट बॉल साठी सुमित ढेकळे याच्या समोर पुन्हा एकदा सज्ज होतोय. बघूयात कशा प्रकारे पुढील चेंडू हाताळला जातोय. ओ वेगवान चेंडू झडमध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि या चेंडूवरती पूर्णपणे प्रभुत्व होतं. बघा, एखाद्या मोठ्या खेळाडूसमोर तुम्ही अशा प्रकारची ज्यावेळेला कामगिरी करता त्यावेळेला तुम्हाला न ओळखणारा सुद्धा प्रेक्षक टाळी वाजवतो आणि त्याची प्रचिती या चेंडूवरती मिळाली आहे. शानदार गोलंदाजी. 2 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि एक नामवंत फलंदाजासमोर अशा प्रकारची गोलंदाजी करणं खरोखरच जिकरीचं काम असतं. परंतु न भयभीत होताना, न डगमगताना मात्र मी चांगली गोलंदाजी करू शकतो, कारण आज मला या स्पर्धेमध्ये काय इन्व्हाइट केले गेले, कारण माझी गुणवत्ता आहे आणि ते या वेळेला दाखवत असताना पाहायला मिळतोय. इथून मात्र सुमित थांबणार नाहीये. सरळ बॅटचा वापर केलाय. हवेच्या जोतावर चेंडू थोडासा आतमध्ये थांबला होता, परंतु इथून आपण पाहू शकाल 1 बाउन्सने चेंडू चौकार येतोय. उत्तम ज्वेलर्स 4 रन. थँक्यू डीजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. राजा जोपर्यंत चेंडूवरती येतील तो फासला खूप मोठा होता, लॉंग चेस होता. त्या चेंडूवरती येणं त्यासाठी लागलेला तो वेळ, परंतु राहिल ज्या ठिकाणी होते तिथून हा कॅच थोडासा जवळ आला असता, म्हणजे इथे विकेट मिळण्याची संधी होती. चेंडूने जी उंची गाठली होती त्याला बघता चेंडू सीमारेखा पार जाईल वाटलं होतं, परंतु जसं वाटतं तसं नसतं, कारण या मैदानावरची हवा काहीशी वेगळी आहे. त्याचं चित्र इथं दिसलं. जो षटकार जाणार होता तो चौकारामध्ये कन्वर्ट झालाय. 4 धावाला 56 वरती 2. नेक्स्ट बॉल. अप्रतिम. आता मात्र थोडंसं चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज आहे. फार वेगाने त्या ठिकाणी फिल्डर पुढे गेले होते, मात्र इथे आपण पाहू शकला 2 रन्स कंप्लीट झाल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 58 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक शेवटचा आपल्याला पाहायला मिळतं, अर्थातच 5वा आहे आणि शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. आतापर्यंत 13 बॉलमध्ये 27 रन. सुमित ढेकलेच्या बॅटमधून बाहुबलीची हीच ती ओळख पाहायला मिळते. सातत्याचं दुसरं नाव हे आपल्याला पाहायला मिळतं ते सुमित ढेकले. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 58 वरती 2. सुमितकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे, परंतु शिवलिंग 11 विचार करते ऋतिकने इथे ब्रेक थ्रो मिळवून द्यावा. बघूयात काय घडतंय. मोठ्या फटक्यासाठी जात होते, परंतु शरीरापासून लांबून खेचलेला हा चेंडू ऑन साईडला चालला. ऑन ड्राईव्हच्या रूपाने फटका खेळत असताना चेंडूला फील्ड केलं जातंय. दोघेही बीट होत आहेत. दोघेही बीट होत असताना एकाचं रूपांतर 2 मध्ये, 2चं रूपांतर 3 मध्ये. काय चौथ्याचा प्रयत्न केला जाईल का? हो, चौथ्यासाठी सुमित आलेत आणि त्यानंतर विकेट सॅक्रिफाईस करत असताना भार्गव फलंदाज बाद होतील, मात्र 3 धावा मिळतील आणि शेवटच्या चेंडूसाठी सुमित ढेकळे स्ट्राईक एंडवरती बघायला मिळणार आहेत. थँक्यू. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 वर जाऊन पोहोचले गेले. अक्षय घरत, मॅन फ्रॉम काटाळे, तिप्पालगरचा हा खेळाडू, 2 बाईक मिळवणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम चांगला फटका पाहायला मिळतोय. राहिल अन्सारी पुढे सरसावेल. लॉंग ऑफच्या क्षेत्रात 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. अशा प्रकारे पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा या टीमची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 61 या धावसंख्येवर. काय गोलंदाजी केली. 63 धावा, 63 रन्स आणि ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. 15 बॉलमध्ये 32 रन. पुन्हा एकदा सुमित ढेकलेने आपण पाहू शकताय जबरदस्त बॅटिंग करताना आपण पाहिलं.
आणि पाटील ब्रदर्स जे पुरस्कृत आहेत अथर्व पाटील यांना आपण पाहत आहेत, खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. परंतु आता इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सेकंड इनिंगला सुरुवात होईल तेव्हा सुद्धा बोलबाला राहील का प्रतिस्पर्धी संघाचा. ऋतिक मॅग्निफिसंट बॉलिंग, प्रभावित मारे आपल्याला पाहायला मिळाले. ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली, प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे परंतु माझी गुणवत्ता मी सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी आलोय आणि जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण ऋतिकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट बॉलिंग. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आले असतील तर लगेच आपण टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. कुणालजी वर्तक साहेब त्या ठिकाणी आहेतच. थँक्यू डिस डॉकी. चला जाऊया टॉसकडे, कारण पहिल्या फेरीचा अखेरचा सामना यावेळेस मात्र रंगणार आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन संघ आपण पहिल्या फेरीमध्ये एकमेकांसमोर पाहणार आहोत. एका बाजूला असणार आहे अक्षय 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तो समर्थ 11चा संघ. दोन्ही कर्णधार आम्हाला जॉईन झालेत. मी विनंती करतो टॉस करण्याकरिता. अनुभाई आमच्यापर्यंत माहिती पुरवतील. आदरणीय सन्माननीय अमित चुरी यांच्या शुभ हस्ते आपण करतो नाणेफेक. मी अगोदर कॉइन दाखवेल दोन्ही कर्णधारांना. एका बाजूला राईट क्लिक असा कॉल करायचा आहे तर दुसऱ्या बाजूला MCC. विजय चायनीजचे प्रोप्रायटर आदरणीय सन्माननीय चुरी साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात आपण. पहिल्यांदा एक फोटो होईल सन्मान्य पाहुण्यांच्या समवेत आणि तदनंतर होईल टॉस. येस MCC अँड राईट क्लिक. Yes, please do the honor. Right click is the call and right click it is. पहिल्यांदा आपण प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते अजयजी भालचंद्र वर्तक यांच्या माध्यमातून आलेले हे फ्रेशमेंट आपल्याला मिळतील, जे आपल्याला या गरमीमध्ये थंड करण्याचं काम, ज्याच्यामध्ये कोल्ड ड्रिंक्स आणि काही फ्रुट्स देऊन खेळाडूंना यावेळेस मात्र आपण ताजेतवाने करण्याचं काम करणार आहोत. यस थँक्यू चुरी साहेब, आपण आसनस्थ व्हायचंय. सनी आपण टॉस जिंकलाय, क्या करेंगे, पहले डिसीजन क्या लेंगे? आम्ही बॉलिंग करू. फर्स्ट विल चूज टू बॉल फर्स्ट. अकॉर्डिंग टू द ग्राउंड सिच्युएशन्स किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? तरी पण आम्ही 5 ओव्हरमध्ये 40 to 45 विल ट्राय टू स्टॉप देम. अँड व्हॉट इज युअर प्लेइंग 11 टुडे? प्लेइंग 11 आय जस्ट गिव्ह इट आफ्टरवर्ड्स. ओके सर. ओके थँक्यू. हे होते सनी घोष आपल्यासमोर, जे समर्थ 11चे संघनायक होते. अक्षय स्वतः आमच्यासोबत, अक्षय 11चा. अक्षय, नाणेफेकीचा कौल आपल्या विपक्षात लागलाय की आपल्या बाजूने? विपक्ष लागलाय. आम्ही नक्कीच बॅटिंग करायची आम्हाला आणि ह्या ग्राउंडनुसार जास्तीत जास्त धावा आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून मॅच जिंकणं आम्हाला सुटेबल होऊन जाईल. फर्स्ट एकंदरीत काय स्टारकास्ट असेल आजच्या या प्लेइंग 11मध्ये? प्लेइंग 11मध्ये आहेत आपले नॉर्मल प्लेयर्स आहेत, बॅट्समन आहेत लोकल, पण आम्ही जेवढं आमचे 100% देण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील आपणास देखील. तर न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स, नाणेफेक जिंकली आहे ती अर्थातच समर्थ 11नी आणि दे विल डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम बॉक्स. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, थँक्यू. क्रिकेट. अतिशय सुंदर हे सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट आणि जडवू क्रिकेट, ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत हे सुंदर सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं. बिपिन वर्तक, हर्षवर्धन वर्तक यांना आपण पाहत आहेत, ज्यांचा गोड गळ्याचे धनी आहेत आणि त्यांच्याच सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारा हे सुप्रसिद्ध सॉन्ग आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. हे टायटल सॉन्ग आहे MCC क्रिकेट क्लब आगाशीच्या माध्यमातून. अतिशय सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं गेली 4 वर्ष आणि यंदाचं हे 5वं वर्ष पाहायला मिळतं. 5व्या वर्षात सुद्धा अतिशय दैदिप्यमान असा क्रिकेटचा सोहळा
हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सिंगल मेली. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एक या धावसंख्येवर प्रथमेश ठाकरेला आपण पाहत आहेत, ज्या अनुषंगाने त्यांनी पहिलाच रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्टचा फटका पाहायला मिळाला आणि आता अष्टपैलू कामगिरी करताना पाहायला मिळतोय. बॅटची हलकीशी एज आणि सरळ चेंडू निघून जाईल. नशिबाचा मेल. चौकार. 4 रन. उत्तम ज्वेलर्स 4. बॅटची एज घेतली होती आणि सरळ चेंडू लॉंग स्टॉप रिझनला निघून गेला. चौकार मिळाला. संघाची धावसंख्या 5. 64 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतोय शिवलिंग 11. तर एका साईडला आपण पाहू शकतायत पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा. प्रथमेश ठाकरेचा पुढील बॉल. यावेळेला स्विचिटचा फटका अतिशय सुंदर पद्धतीने चेंडूला या वेळेला एक्झिक्यूट केले गेले. 1 रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. फेकीपर्यंत एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 6 या धावसंख्येवर 6 रन्स 3 बॉलच्या समाप्तीनंतर. 58चं टार्गेट. एकंदरीत 64चं टार्गेट पाहायला मिळालं आणि 58 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. हलक्याच्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज त्या ठिकाणी फसतायत. ट्रॅप रचला गेला. उसी घेणारा चेंडू होता. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर करत असताना सरळ चेंडू निघून जातोय कॉटन बोल्टच्या स्वरूपात. प्रथमेश ठाकरेच्या हातामध्ये चेंडू विसावला. गुड कॅच. फलंदाज बाद. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग अँड फिल्डिंग एअर बाय प्रथमेश ठाकरे. गुड डे. थँक्यू डीजे मास्टर. सॉफ्ट डिसमिसल म्हणायला हरकत नाहीये, कारण पडल्यानंतर बॉलची अधिक उसळी नापू शकले नाहीत, मोजू शकले नाहीत आणि लिडिंग एज झाले. परंतु कौतुक करेल प्रथमेशचं, कारण ज्या वेगानं तो बॉलवरती गेला, कॉट अँड बोल्ड करत असताना साहिलला माघारी परतवलंय. 6 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. 64 धावांचा पाठलाग करतोय तो, अर्थातच शिवलिंग 11 हा संघ. नवाब रूपानं आपण पाहतोय राजा गुळवीला, जो ॲज अ 1 डाऊन बॅटर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगली लढत आहे आज. ही लढत विरारमध्ये होत असली ना तरी ती अप्रत्यक्षपणे भिवंडी आणि भिवंडी दरम्यानच पाहायला मिळते, कारण मूळचा वारेडचा असणारा भिवंडीचा खेळाडू प्रथमेश आहे. हिमांशू अलीमगरचा तो देखील भिवंडी परिसरातला एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. राहुल पाटील जर पाहिलात तर भाताण्याकडून बिलॉंग करतो, तो देखील त्या पट्ट्यामध्ये येणारा खेळाडू आहे. आणि बिनार तुमच्या जवळच असणारा गावातूनच. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलात तर हे भिवंडीतले शिवलिंग 11चे खेळाडू देखील पाहायला मिळतात. राजा गुळवी अप्रतिम जबरदस्त. या वेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने उसळी घेतली, नाकाला सुगंध करून जाणारा हा चेंडू प्रथमेश ठाकरेचा पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत 6 या धावसंख्येवर 6 रन. साहिल एक चांगला फलंदाज बाद झाल्यानंतर थोडंसं दबाव आहे. ऑन साईडला 1 हँडने खेळले गेलंय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. चांगले प्रयत्न केले गेले होते, परंतु प्रयत्नांना यश काही मिळालं नाही. थोडेसे चाच पडतायत. अजून चेंडू मिळत नाहीये. मात्र ह्या वेळेला आपण पाहताय ढोंडो रे साजना. तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. डेफिनेटली 8 धावांनी इथं मात्र डावाची सुरुवात होते दुसऱ्या इनिंगच्या. इथून जर पाहिलात तर 64 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही अब तक 56 जी आवश्यकता असणार आहे. 24 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता. अलीमघर एक्सप्रेस इथून मात्र आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळेल. मूळच्या भिवंडी तालुक्यातील अलीमघरचा हा खेळाडू सुरुवातीच्या काळामध्ये लेदर बॉल क्रिकेट आणि तदनंतर मात्र आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं आपला हातखंडा दाखवलाय. नुकताच रतनबुवा स्पर्धेदरम्यान तो विश्वजित ठाकूरच्या संघामध्ये परी 11 दरम्यान खेळताना देखील आपण त्याला पाहिलं. आणि आज तो दाखल झालाय तो अर्थातच MCC क्रिकेट क्लब आगाशी आयोजित MCC चषक 2025 मध्ये. हिमांशू पाटील रॉकी ग्रुप टेंबे खोडावेचं मैदान ज्याने गाजवलं होतं. थोडीशी घाई करा, जरा वेळ दौडू नका प्लीज. अजून 3 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. 5-5 षटकांचे खेळवण्याची इच्छाशक्ती जरूर पाहायला मिळते आयोजकांची आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका प्रज्वलच्या बॅटमधून हुक केला, शफल झाला
आणि सरळ चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. उत्तम ज्वेलर्स चौकार. गुड शॉट. थँक्यू. छोटा पॅक बडा धमाका. आपल्या उंचीपेक्षा फलंदाजीची उंची पहा. शारीरिक उंची खूप कमी आहे, परंतु फलंदाजीची उंची जी आहे ना ती खूप जास्त आहे. कारण ज्या पद्धतीने फटक्याला एक्झिक्यूट केलं, खूप चांगला फटका. वेगवान भन्नाट या वेळेला चेंडू जरूर होता. पंच वत आहेत वाईट बॉलचा इशारा करत असताना. रिव्ह्यू कोणत्याही गोष्टीचा मिळणार नाही आहे. प्रथमेश ठाकरे त्या ठिकाणी जरूर आपण एक चांगले डिसिप्लिन क्रिकेटर आहात आणि इथून मात्र पंचांचा जो स्वीकार आहे तुम्हाला तो स्वीकार करावाच लागणार आहे. कारण कोणत्याही पद्धतीने रिव्ह्यू सिस्टम नाही आहे, फक्त अंपायर्स कॉल असेल याची दखल घ्यायची आहे. वाईट बॉल न अतिरिक्त धावफलकावरती गणली जाते. धावफलक जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 23 बॉल 51 धावांची अजूनही गरज आहे प्रज्वल स्ट्रायकर इनकडे. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अखूट टप्प्याचा हा बॉल अधिक उंच चालला होता. बॅट फक्त फिरवण्याचं काम केलं बॅटरनं. ही बॅट मधून धाव आली आहे की मग मात्र वाईड मधून हे देखील खूण आपण पाहणार आहोत. स्मिथ असे केलं प्रज्वलनं. फटका फक्त त्यानं कंप्लीट करावा म्हणून केला आणि बॅटवरती चेंडू आदळला. केवळ एक धाव आली आहे धावफलकावरती. एकेरी धावेने धावफलक वधारतंय. धावफलकावरती धावा होत आहेत त्या अर्थातच 14 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. बॉल फेकून झाले ते 2. आतापर्यंत आपण पाहत आहेत वन हँडने खेळला गेला होता प्रज्वल. हिमांशू भन्नाट वेगी बरोबर अप्रतिम आपण पाहत आहेत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना राजा गुळवी. याला म्हणतात स्पोर्ट्समॅनशिप. पंचांचं बोट उंचवण्याच्या अगोदरच राजा गुळवीला माहिती होतं माझ्या बॅटने स्पर्श झालाय हा बॉल आणि त्या अगोदरच आपल्याला परतावं लागेल. अतिशय काही कसे खेळाडू असतात ते जरूर पाहायला मिळतात की स्पोर्ट्समॅनशिप त्याच्या अंगीकृत असते आणि त्यामध्ये राजा गुळवीला आपण पाहत आहेत. बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज किने मॅन फ्रॉम भावाळे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. 14वर 2 धक्के बसले गेलेत. आता बॉल आहेत 21 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 50 रनची आवश्यकता आहे. 21 बॉल आणि 50 रन्स हे सामन्याचं समीकरण. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल इज वेल. MCC क्रिकेट क्लब आगाशी MCC ट्रॉफी 2025 डे 2 मध्ये आपण पोहोचलेलो आहोत. निश्चितच आपण पाहतोय आणि त्याच मोबदल्यात 5व्या पर्वामध्ये यशस्वीरित्या ही स्पर्धा पोहोचली आहे. 14 धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद अशी अवस्था बॅटिंग करताना शिवलिंग 11 जो पाठलाग करतोय पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा टीमने बनवलेल्या 64 धावांचा. न्यू बॅटर इन झालेत शुभम माफ करा सूरज केणे. यावेळेचा फटका ऑन द टोच खेळले. स्क्वेअर कटचा हा फटका डीप मध्ये चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. सूरजच्या बॅट मधून आल्या आलाय चौकार. थँक्यू. यावेळेला आल्या शोर मचवलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. सूरज किनीच्या बॅटमधून चौकार आला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. यावेळेला आपण पाहताय चेंडू फार वेगाने निघून जाईल. फिल्डर येत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही. सूरज किनीच्या बॅटमधून 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 44 रनची आवश्यकता. येणारे बॉल आहेत 19 बॉलमध्ये 44. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल का आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. आणि प्रेक्षक राजांना दीपेजी माने हेच हवं असतं. निश्चित न्यूट्रल असतात प्रेक्षक. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. शेवटचा बॉल डॉट येतोय. अशा प्रकारे 2 षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्लेची समाप्त झालेत आणि 10च्या एव्हरेजने खेळत असताना 20 रनवर जाऊन पोहोचले गेलेत. शिवलिंग 11 टीम आपण पाहू शकतायत. आता येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये विजयासाठी 44 रनची आवश्यकता. कंपॅरिझन करताना प्रतिस्पर्धी संघ पाटील ब्रदर चॅलेंजर पुरापाडा हा संघ आपण पाहिला तर 28वर पोहोचला होता आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत 20वर पाहायला मिळत आहेत. म्हणजे 8 धावेने मागे राहिलेत. 18 बॉल 44 रन्स. काय म्हणतील दीपेजी माने. ज्या पद्धतीने आतापर्यंत सरासरी पाहायला मिळते इथून 18 बॉल 44 म्हणजे जवळपास आपण पाहिलं तर 14.33च्या सरासरीने खेळावं लागेल. डेफिनेटली या धावा होऊ शकतात. इथून मात्र हल्ला चढवणं गरजेचं असणाऱ्या बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर अजून
बिग हिटर अर्थातच अन्सारीचं देखील येणं बाकी आहे, सोबत शुभम गुळवीचं देखील येणं बाकी आहे, त्यामुळे धावा बनू शकतात, परंतु इथून प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि राहिल सारखा खेळाडू तंबूमध्ये असताना थोडंसं टेन्शन राहणार आहे फील्डिंग करणाऱ्या टीमला देखील. ऑन साईडला प्रज्वलचा फटका, काय फटका खेळलाय, हवेच्या झोतावर चेंडू सरळ निघून जाईल. मॅग्निफिसंट शॉट, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, युरो पॉवर सिक्सर. थँक्यू. काय फटका खेळला होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न फक्त या वेळेला सरळ चेंडू निघून जाईल. विकेट किपर सुमित ढेकलेच्या हातामध्ये. ISPL मध्ये आपण हेडलाईन्स पाहिली असेल, यंदाचं अतिशय चांगल्या पद्धतीने जरी पराभूत झाले परंतु सुमित ढेकलेचे वारे हे मात्र खूप वाहू लागले होते. निश्चितच पुन्हा एकदा प्रथमेश यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. धावा येत आहेत परंतु धावा थांबवल्या देखील जात आहेत, त्यामुळे अडचणी वाढत आहेत शिवलिंग 11च्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 26, लॉस ऑफ 2 विकेट. बॉल आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये 38 रनची आवश्यकता. विश्वनाथ जाधव या ठिकाणी इन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, ते उपस्थित झालेले आहेत. ऑन साईडला खेळला गेलाय कॉन्फिडेंटली. हा फटका नव्हता, पुढे सरसावता येईल फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल, या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 27 ला 2 धक्के आतापर्यंत. बॉल आहेत 14 आणि 14 बॉलमध्ये 37 रनची आवश्यकता आहे. 14-37ची आवश्यकता असताना सूरज कणेवरती नजर असणार आहे. तिथून मात्र त्याच्या बॅटमधून धावा कशा येतात हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. प्रथमेश स्विचिटचा हा फटका, बॅटच्या टॉपेज कडे चेंडू लागत असताना शॉट थर्ड मॅनला अक्षय कासार मला वाटतं होते त्या ठिकाणी. चेंडू उडवला जाईल, तदवर घेतली गेली एक धाव धावफलकावरती वधारतीये. धावफलक जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 28 रन झालेले आहेत. त्या बॉल आहेत 13 बॉलमध्ये 36 रनची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. शिवलिंग 11 टीमला विजयाकरिता प्रथमेश ठाकरेने कमबॅक केलंय. चांगला बॉल होता, खूप वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता 3 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर 28 वर 2 धक्के पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजून सुद्धा 36 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 36 रन. जसा चेंडू डिलिव्हर्ड होतो नाही होतो, शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील आपण पाहतो तिसऱ्या षटकातील, तोवर लगेच आमचे ड्रिंक्स ब्रेक या वेळेला मॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. म्हणजेच किती ॲक्युरेटी आणि ॲक्युरेसी यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. सनिकेत आणि दैदीप त्यांचं खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं. जे सेवा पुरवत आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण रन तर रखरखत ऊन आहे. पाणी प्राशन जास्तीत जास्त व्हावं आणि कोणत्याही खेळाडूला मात्र त्याची सुविधा न पोचवावी असं होणारच नाही, कारण हे आहे MCC क्रिकेट क्लबचं आयोजन. निश्चित बरंच प्रमोद सर, याकरिता MCCचं आयोजन ओळखलं जातं. आज आपण पाहतोय दुसरा दिवस आहे. उद्या तिसऱ्या दिवशी प्रत्येक जण आपल्या वयाचा आणि आपल्या पदाचा विचार न करता ही स्पर्धा अतिशय आखीव रेखीव कशी होईल याकरिता धडपडत असतो. मग अगदी साठी पलीकडील आमचे ज्येष्ठ नागरिक असतील, आमचे विशीतील तरुण असतील किंवा आमचे संपूर्ण नवयुवक असतील, हे सगळेजण आपापल्या परीने या स्पर्धेला पूर्ण 100% देण्याचं काम करतात. आणि अवघ्या 5 वर्षामध्ये विरार पश्चिमेकडे नावलौकिक प्राप्त केली ही एकमेव अद्वितीय स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती बदल झालाय. अक्षय गरत पालघर तालुक्यातील काताळे गावचा हा खेळाडू दाखल झालाय. आज मात्र पाटील ब्रदर्स चॅलेंजर्स पुरापाडा टीम मध्ये. आता जर पाहिलात तर चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 बॉलमध्ये बरोबर 18च्या सरासरीनं धावा करायच्या आहेत ते 36. अक्षय गरत काटाळे एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याची किमया. मी समालोचन करताना मनोर प्रीमियर लीगमध्ये पाहिलंय. मनोर रायडर्स टीममधून खेळत असताना पालघरचं आर्यन सर्कस मैदान, तिथे मॅन ऑफ द सिरीज एक बाईक मिळाली होती. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यंदाच्या सीझनमध्ये सुद्धा एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते, म्हणजेच 2 बाईक ज्याच्या नावावर आपण पाहू शकताय असं अक्षय गरत. गोलंदाजी मार्कवर काटाळे एक्सप्रेस. पहिलाच बॉल डॉट. आता 11 बॉल आणि 36 रनची आवश्यकता आहे.
11 बॉल 36 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं MCC क्रिकेट क्लब आगाशी. अप्रतिम चांगला फटका, स्टेट ड्राईव्हचा फटका, 2 फिल्डर धावतायत. काय नेत्रदीपक फटका होता सूरज केनेच्या बॅट मधून. क्लास, उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू मास्टर. चौकार आलाय, धावपलकाला आकार आलाय. धावपलक या 4 न जाऊन पुढे पोहोचेल ते अर्थातच 32 या आकड्यावरती. आता मात्र पहा, निम्म्या झाल्यात आणि निम्म्याची आवश्यकता आहे, परंतु चेंडूचा विचार केला तर थोडे चेंडू कमी शिल्लक केलेले. 10 बॉल आणि 32 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे इथूनही, परंतु गिअर बदलणं गरजेचं आहे, कारण खेळ आयुष्याचा असो किंवा गाडीचा, योग्य वेळेला जो गिअर बदलतो ना स्पर्धा तोच जिंकतो. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने सूरज केनेने आता रिदम पकडलेला आहे, लयबद्ध झालाय. अक्षय गरजच्या परफेक्ट बाउन्सर बॉलला स्टेप आउट झाले, फोरआर्मचा चांगला वापर केला आणि अप्रतिम आपण पाहू शकता चौकार मिळाला. अक्षय गरज बेस्ट वर्सेस बेस्ट, क्वालिटी वर्सेस क्वालिटी, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अक्षय गरज जाणतोय की कशा पद्धतीने गोलंदाजी करायची. सूरज केने जर लयबद्ध होत असेल तर आपण सुद्धा त्याच्यासमोर परिपूर्ण हतबल न होताना मी चांगली गोलंदाजी करेन. प्रत्येक खेळाडूच्या नसानसामध्ये हे क्रिकेट भिनलेलं आहे आणि त्यामुळे पुरेपूर अभ्यास करूनच येत असतात प्रत्येक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये. आणि त्यामध्ये अक्षय गरजला आपण पाहत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी कोण विसरेल, रत्नागिरी. त्यामध्ये राहुल पाटीलला सुद्धा आपण पाहत आहेत. आमच्याच अगदी ग्रुप ग्रामपंचायत गावातील, भिनार गावातील पाहायला मिळतो आणि एक मॅन ऑफ द मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने सुद्धा मिळवले. म्हणजे हे संपूर्ण आपण पाहत आहेत खेळाडू आज टेनिस क्रिकेट बॉलचे दर्जेदार पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला जरूर खेळण्याचा दृष्टिकोन ठेवला होता. 1 रन मिळेल, लेगबाईच्या स्वरूपात असेल की बॅटची एज लागली असावी. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन तर मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर. आतापर्यंत तरी आपण पाहत आहेत 33 या धावसंख्येवर. 33 झाल्यात, अजूनही 31 ची गरज आहे. जे फटके यायला पाहिजे ते आले नाहीयेत. राहिल अन्सारी सारखा एक बॅटर अजूनही मैदानाच्या बाहेर आहे आणि तो तंबूमध्ये शाबूत आहे, त्यामुळं फटके खेळणं गरजेचं असणार आहे. हे देखील आपल्याला पाहावं लागेल. यावेळेस विशिटचा फटका पुन्हा एकदा जर पाहिला तर डॉट बॉल. यष्ट्यांच्या मागे सुमित ढेकळे कोणत्याही प्रकारची चूक न करता यावेळेस पूर्णत्व देईल या चेंडूला. 33 धावांवरती 2 गडी बाद असताना आता मात्र 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये 31 धावांची गरज. अप्रतिम फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, गुड शॉट. काय चांगला फटका खेळलाय. उत्तम ज्वेलर्स 4 रन. आता सिच्युएशन अशी आहे की बॉल आहे तुमच्याकडे जवळजवळ 6 आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 27. वेलकम बॅक. याच खेळाडूचा मी उल्लेख केला होता, राहुल पाटीलचा. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एक मॅन ऑफ द मॅच मिळवत तिथून दबदबा त्याने कायम ठेवला. ग्रामीण क्रिकेट खेळता खेळता प्रथमेश ठाकरे यांच्या बरोबरीने या खेळाडूने खूप चांगली प्रसिद्धी मिळवली. त्यामध्ये राहुल पाटील आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. प्रथमेश ठाकरे, सुमित ढेकले, विश्वनाथ जाधव आणि त्यांच्याच पंक्तीमधला खेळाडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेत लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. अजून सुद्धा अशा उमेदीने जाग्या झाल्यात. 5 बॉल आणि विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. निश्चित अजून इथूनही मॅच ऑन आहे, कारण जर मोठ्या फटक्यांचा विचार केला तर 4 षटकारांची गरज आहे. सूरज केने थोडासा लईमध्ये येतोय. 9 बॉलमध्ये आतापर्यंत 16 वरती तो पोहोचलाय, परंतु डॉट बॉलची जी साखळी 3ऱ्या आणि 4थ्या षटकामध्ये निर्माण केली गोलंदाजांनी, त्यामुळे अडचणी वाटल्या त्या शिवलिंग 11च्या. क्लीन बोल्ड, दांडी गुल, जबरदस्त फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. काय भन्नाट वेग होता मिस्टर राहुल पाटीलचा. वेगवान मारा. थँक्यू. वेलकम बॅक. राहिल अन्सारी, ज्याचे पिताश्री भरपूर वर्ष चांगलं क्रिकेट खेळलं, बॅकर राहिले.
शाहिद अन्सारी यांचं नाव आपण सातत्याने पाहतो आणि हजरतभाई शेख आणि संजयभाई मात्रे SH एंटरप्राइजेस नेहमीच टीम 94 कामनला बढती मिळते हे आपण विसरून चालणार नाही. कामन प्रीमियर लीग नंबर 1 क्रिकेट स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते आणि ज्या पद्धतीने कुणाल वर्तक हे सातत्याने मॅच पाहत असतात आणि त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या होत्या त्या स्पर्धेला. लीग फॉर्मॅटमध्ये महाराष्ट्रातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा दीपेजी माने आपल्या माहितीसाठी जबरदस्त ती स्पर्धा पाहायला मिळते. कामन क्रिकेट असोसिएशन पुरस्कृत अप्रतिम चांगला बॉल. राहिल अन्सारी जसा आला तसाच पॅव्हेलियनच्या रस्त्याला येत असताना राहुल पाटीलची हीच खासियत स्पेशालिटी आहे. व्हॉट अ डिलिव्हरी, ॲब्सोल्युटली प्लम. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद. थँक्यू डिझे मास्टर. बरोबर यष्टांच्या समोर पकडला गेला. पहा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी उजव्या पायावरती थेट जाऊन चेंडू आदळला. केवळ पंचांना बोट वर करण्याकरिता अपील करावी लागली राहुलला आणि समोर अगदी पकडले गेले. ऑन हॅट्रिक आलाय गोलंदाज. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत हॅट्रिक झालेली नाहीये. या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवणारा पहिला गोलंदाज ठरणार का राहुल पाटील? शुभम गुळवी आलेत त्याची हॅट्रिक रोखण्याकरिता. चांगले खेळाडू असताना सुद्धा मात्र थोडीशी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता. चांगली बॅटिंग आतापर्यंत प्रज्वलची राहिले. राहुल ऑन अ हॅट्रिक पाहायचा आहे, हॅट्रिक साध्य करेल का? भरपूर हवेचा झोत आणि मैदान साफ करण्याची मशीन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल राहुल पाटील. यानंतर जबरदस्त सामना समर्थ 11 वर्सेस अक्षय 11 या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. अगोदर आपण फर्स्ट हाफ क्लिअर केला, त्यामध्ये शैवी 26 चंदनसा टीमने शेवटची मॅच खेळण्यासाठी आपल्याला तयारीनिशी राहावं लागेल. 2 मॅच नंतर इथून ऑन साईडला शुभमच्या बॅटमधून येतोय कणकर. हॅट्रिक बॉलवर षटकार. 6 रन. थँक्यू डिझे मास्टर. आते आते बहुत देर कर दी मेरे दोस्त शुभम. मी अगोदरच म्हटलं की स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे देखील होता, परंतु त्या बॅटिंग लाईनअपला रोखण्याचं काम केलं सुमित ढेकळे अँड कंपनीने. सुमितने आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावला आणि थांबवला अक्षरशः शिवलिंग 11ला. चांगला बॉल, काय परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. अर्थानं बुंद्यातला बॉल होता, खोदून काढला जातोय. ज्या पद्धतीने परफेक्ट यॉर्करचा मारा कसा असावा राहुल पाटील याने दर्शवून दिलं गेलं. गुड डिलिव्हरी, सुपर्ब लाईन अँड लेंथ. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47ला 4. आता फक्त या वेळेला आपण पाहत आहेत 20 रनची आवश्यकता आहे आणि जवळजवळ औपचारिकता फक्त बाकी राहिली. आणि शेवटच्या बॉलवर दांडी गुल. काय बॉलिंग केली राहुल पाटीलने स्लॉग ओव्हरमध्ये. 6 बॉल 27ची गरज असताना अतिशय चांगली बॉलिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला राहुल पाटील. आणि अक्षरशः या वेळेला दांड्या गुल 2 केल्या, त्यामध्ये एक LBW आपण पाहू शकलात. 10 रन देत 3 विकेट्स यांनी मिळवले गेले आणि ते बाजी मारलेली आहे ते आपण पाहू शकतायत. पाटील ब्रदर्स चॅलेंजर पुरापाडा प्रेझेंट अथर्व पाटील.